तर मित्रांनो वेळ बघा किती झाली 6:43 5:43 किंवा 40 मिनिटाला निघालो होतो. 1 तास झालाय. जवळजवळ 1 तासानंतर बुकिंग लागली आणि बाकीच्या बुकिंग ज्या लागत होत्या त्यांचा प्राइस रेट तुम्ही बघाल एकदम म्हणजे एकदम बेकार होता आणि एकदम बेकार रेट होता आणि डिस्टन्स एवढा लांब वाशी बिशीच्या बुकिंग 350-400 मध्ये वाजत होत्या. तर आता 1 तासानंतर मला उबर मध्ये बुकिंग भेटली आहे तर ती मी ऍक्सेप्ट केली आहे. 1 तासानंतर ती पण मला कुर्ल्याची बुकिंग भेटली, ऍक्सेप्ट केली. आता बघूया, कारण का बाहेर तर जायचं होतं, लोकल काम नव्हतं करायचं आज आणि कालचा दिवस पण असाच अर्धा वेस्ट गेला होता. बघूया आता जाऊया कुर्ल्याला. तर मित्रांनो उबर मध्ये आता एक आपण ट्रिप कंप्लीट केलेली आहे आणि दुसरी पण आता ट्रिप घेतली आहे. विक्रोळीची ट्रिप आहे, प्रायोरिटी मध्ये होती, चांगला रेट दाखवत होता, अर्ध्या तासात काहीतरी ड्रॉप आहे. तर आता घेतली आहे आर्य कॉलनीच्या म्हणजे बाजूलाच आहे. आर्य कॉलनी अजून लांब आहे पण एंट्रन्सलाच आहे. जातो पिकअप करतो, 5 मिनिटावरती पिकअप आहे. पिकअप करून विक्रोळीला जातो. चला तर मित्रांनो भेटूया आता विक्रोळीला. लागते पण करू का ऍक्सेप्ट, नको नाही ऍक्सेप्ट केली. तर ओला मध्ये एक पण ट्रिप आज कंप्लीट नाही केली, फक्त उबर मध्येच 3 ट्रिप कंप्लीट केल्यात आणि उबर मध्ये 1900 रुपयाचं काम झालेलं आहे. तर ठीक आहे, अजून बघूया थोडा उशीर. ती सेमच ट्रिप लागते हाजी मलंगची. ते आतमध्ये कुठेतरी वाडीमध्ये आतमध्ये गाव आहे त्यामध्ये दाखवते, ती इंटरसिटी लिहून येते म्हणून ती ट्रिप मी ऍक्सेप्ट नाही करत आहे. आणि उबर मध्ये पण सेम ट्रिप असते. मला वाटतं कोणाच ऍक्सेप्ट नाही करत आहे म्हणून ती दोन्हीकडे ती आता मला कमसे कम ती 3 ते 4 वेळा झाली. ओला मध्ये पण आणि उबर मध्ये पण 3 ते 4 वेळा ती ट्रिप वाजली. तर बघूया आता इकडनं कोणती तरी कल्याण नाही तर बदलापूर डोंबिवली काहीतरी ट्रिप घेऊन बाहेर निघूया आणि मग अजून काम करूया. अजून आपलं खूप काम बाकी आहे. चला तर बघूया आता, थोडंसं मूव्ह करतो लोकेशन वरून इकडून, कारण का इकडनं तर ट्रिप लागत नाही. बघूया आता. तर मित्रांनो फायनली आता इकडनं आपल्याला कल्याणची ट्रिप लागली आहे पण खूप लांब येते. आता काय माहिती 8 मिनिटं 2 किलोमीटर लांबून लागली, 2.5 किलोमीटर थांबले पाहिजेत. तर ठीक आहे बघूया आता थांबतात का नाही. जातो पिकअप लोकेशनवरती मग बघू मग कल्याणला. आणि ही पण ट्रिप ओव्हरमध्येच लागली, ओलामध्ये ट्रिपच नाही वाजत आहे आज. आणि रोड पण पूर्ण खाली आहेत. कुर्ल्याला जाऊन आलो, तिकडनं विक्रोळीला गेलो, विक्रोळीवर अंबरनाथला आलो, कुठे ट्रॅफिकच नाही लागली, पूर्ण रोड पण खाली येतात. ते अंबरनाथला पण पूर्ण खालीच आहे रोड. तर आज काय ट्रॅफिक नाही कुठे जेवढीच. ठीक आहे आता हा पिकअप करूया आणि जाऊया कल्याणला. कल्याणला आलेलो आता. कल्याणवरून मला परत अंबरनाथची ट्रिप लागलेली आहे. तर अंबरनाथची ट्रिप मी ऍक्सेप्ट केली आहे ओलामध्ये. तर ओलाची पहिलीच ट्रिप मारतोय. तर ठीक आहे आता जाऊया अंबरनाथला. बघूया अंबरनाथवरून काय मग नंतर, कारण का दुपारचा टाइम आहे. ट्रिप थोडं म्हणजे काम थोडं स्लो होतं पण ठीक आहे चालेल. उबरमध्ये वाजतात कंटिन्यू बुकिंग पण त्या इथल्या नाही वाजतात, ते लांबच्याच बुकिंग वाजतात. तर ठीक आहे आता जातो, यांना पिकअप करतो आणि मग अंबरनाथला जातो. तर मित्रांनो आलोय आता कल्याणला, मेट्रो मॉलच्या इथे. बदलापूरवरून पिकअप होता, सॉरी अंबरनाथवरून. लास्ट ट्रिप अंबरनाथची मारली, मग अंबरनाथवरून पिकअप केलं त्यांना आणि बदलापूरला ड्रॉप इथे मेट्रो मॉलच्या इथे ड्रॉप केलं. झालं आता आपलं काम. आणि ओलामध्ये मला वाटतं एकच बुकिंग कंप्लीट केली आहे मी आणि बाकी सगळं उबरमध्येच काम केलं आज. तर बघूया आपलं किती कलेक्शन झालं. मला वाटतं 3000च्या आसपास असेल किंवा असेल 100-150 कमी किंवा असं पुढे पण असू शकतं. बघूया चला, म्हणजे जसं काम करायला नाही तर घरी जायला. आता वेळ झाली आहे 2:38. बघूया आता. तर मित्रांनो वेळ झाली आहे 2:38 आणि उबरमध्ये आपलं काम झालेलं आहे 2692 रुपये आणि ओलामध्ये काम झालेलं आहे 322 रुपये. तर बघूया आपलं ओव्हरऑल किती काम झालंय. मला वाटतं झालंय कम्प्लीट. $2692 आणि काय होतं 322 रुपये. तर झालेलं आहे 3000 रुपयाचं काम प्लस आता त्याच्यामध्ये सॉरी मायनस 200 रुपये उबरचे, मायनस 650 रुपये CNG गेलाय आज. 2164 रुपयाचा आपल्याला आज म्हणजे फायदा झालेला आहे.
किंवा आपलं नेट प्रॉफिट 2164 रुपये. तर ठीक आहे. आता वेळ पण बघू शकता 2:40 झालेत. लवकर घरी आलोय. जेवलो नाही, आता जातो घरी आणि जेवतो. तर मित्रांनो झाली आता आपली 2164 रुपये अर्निंग. ठीक आहे, आता काय जाऊया घरी, जेवूया आणि आराम करूया आणि व्हिडिओ एडिट करूया आणि आपले व्हिडिओ बघत राहा आणि तुमच्या भावाला सबस्क्राईब करा. चला तर ठीक आहे, भेटूया उद्या सकाळी. उद्या सकाळी असं पण शनिवार आहे. उद्या शनिवारी तुम्ही गाडी चालवत नाही, पण विचार आहे की हाफ डे किंवा असं लेट काढणार आहे गाडी आणि लोकलच काम करेल. कारण का शनिवारी मी म्हणजे खूप वेळा ट्राय केलंय की शनिवारी कामच होत नाही माझं. तर मी बघू आता शनिवारी मला वाटतं हाफ डेच करेल, नाही तर मग असं पण सुट्टीच करतो. पण काल पण हाफ डे झालेला आहे, मग सुट्टी नाही करणार, थोडंसं काम करेल शनिवारी. तर चला बघूया आता उद्यावरती आहे किती काम होते नाही किती नाही. चला मित्रांनो भेटूया उद्या.